गॅसच्या तुटवड्यामुळे केंद्र सरकारने बदलले सिलेंडर बुकिंगचे नियम। आता 21 ऐवजी 25 दिवसानंतर मिळणार दुसरा सिलेंडर। संसदेत आजही गोंधळाची शक्यता। लोकसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावावर काँग्रेसकडून चर्चेला होऊ शकते सुरुवात, तर सरकारकडून 9 खासदार होणार सहभागी। दादांच्या अपघाताला पायलट सुमित कपूरच जबाबदार। सीआयडी चौकशीत व्हीएसआरचा मालक व्हीके सिंगचा जबाब। काही राजकीय नेत्यांचा उल्लेख केल्याचीही माहिती। व्हीएसआर कंपनीचा मालक माळी कुटुंबाला धमक्या देत असल्याचा आमदार अमोल मिटकरी यांचा आरोप। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मांडलेलं महाराष्ट्र जमीन महसूल सुधारणा विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर। मनपा नगरपालिकेच्या अखत्यारीतील गायरान जमीन आरक्षण उठवलं जाणार। बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे आम्ही कर्जमाफी केली। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं श्रेय बच्चू कडूंना जातं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कबुली। मुंबईतील बहुप्रतीक्षित गारगाई प्रकल्प अखेर मार्गी लागणार। 3,906 कोटी रुपये खर्चून गारगाई प्रकल्प उभारला जाणार। 440 दशलक्ष लिटर पाणी वाढ होणार। स्थायी समितीसमोर सादर होणार प्रकल्पाचा प्रस्ताव। अंबरनाथ एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग। आगीमुळे परिसरात पसरले धुराचे लोट। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। युद्धाची झळ हॉटेल व्यावसायिकांना। व्यावसायिक सिलेंडरच्या तुटवड्यामुळे बंगळुरूतील हॉटेल्स बंद, तर मुंबईतल्या हॉटेलबाबत आहार संघटनांची आज बैठक। इराणशी सुरू असलेल्या युद्धादरम्यान ट्रम्पनं केली रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी चर्चा। लवकरच युद्ध थांबेल असा ट्रम्प यांचा विश्वास। युद्धामुळे ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय। तेल खरेदीसाठी रशिया समवेत अनेक देशांवर लावलेले सर्व निर्बंध हटवले। आणि फिलिपाइन्सनंतर इंडोनेशिया भारताकडून खरेदी करणार ब्राह्मोस क्षेपणास्त्र। वर्षाअखेरीस होऊ शकतो अंतिम निर्णय।